आज आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण पंढरपूर शहर हे गजबजून गेलं आहे। आषाढी म्हटलं तर लाडक्या विठुरायाला लाखो वैष्णवजन भक्तजन हे लाडक्या विठुरायाचं चरण दर्शन घेण्यासाठी मुखदर्शन घेण्यासाठी गर्दी करतात, त्याचं दर्शन घेतात। मात्र या विठुरायाचं रूप कसं आहे, आता इथे समजा ही रांगोळी काढली जाते, हे विठुरायाचं असं भरजरीत रूप आपल्याला पाहायला मिळते। मात्र प्रत्यक्षामध्ये आपल्या विठुरायाचं रूप कसं म्हटलं तर त्याच्या मस्तकी हे शिवलिंग आहे, कानामध्ये त्याच्या मस्तकाचे माशांचं देखील त्याच्या कुंडल आहे, कटेवरी हात आहे। हे जरी रूप असलं मात्र प्रत्यक्षामध्ये त्याचं रूप कसं आहे, कारण जे नित्यनेमाचे जे गुरुजी त्या विठ्ठलाची पूजा करतात त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। गुरुजी आपली एक नाव सांगा, ओळख करून द्या आणि या विठ्ठलाचं रूप कसं आहे। नमस्कार, माझं नाव संदीप कुलकर्णी, मी शासकीय पुजारी आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये। विठ्ठलाचं रूप सावळे सुंदर रूप मनोहर असं आपण संत वचन ऐकवत आहोत, पण देवाच्या शरीरावरती जे चिन्ह आहेत त्याला विश्वरूप दर्शन असं म्हणतात। जसं भक्त पुंडलिकाने दिलेली भेट आहे, विटेवरती देव उभारलेले आहेत। मुक्तकेशी नावाची दासी होती, तिला आपल्या रूपाचा इतका गर्व झाला की तिला वाटू लागले माझ्या इतकी नाजूक या पृथ्वी तलावरती कोणी नाही। भगवंतानी तिच्यापेक्षा नाजूक रूप घेतले आणि तिचा गर्वहरण केलेला आहे। दोन्ही पायाच्या मध्ये गुरे राखण्याची काठी आहे, पितांबराचा सोगा आहे, एका हातामध्ये म्हणजे डाव्या हातामध्ये शंख आणि उजव्या हातामध्ये कमळ पुष्प आहे। कमरेला वासनी वेलाचा करदोडा आहे। नाभी कमल जे ब्रह्मदेवाचं उत्पत्ती स्थान आहे, डाव्या कुशीत रुक्मिणी अर्धांगी मातेला बसण्याची जागा आहे। वरती जर आपण बघितलं तर छातीवरती भृगुलांचन म्हणजे भृगु ऋषींनी जे लात मारली होती ते भृगुलांचन देवाच्या छातीवरती आहे। सर्वश्रेष्ठ मणी ज्याला आपण कौस्तुभ मणी म्हणतो तो भगवंतांनी आपल्या हृदयावरती धारण केलेला आहे। जे कुंडल भगवंतांनी धारण केलेले आहेत ते मकराकार कुंडल आहेत। आणि आपण जसं सर्वोच्च स्थान कोणतं जर असेल तर आपलं मस्तक हे सर्वोच्च स्थान असतं, असं देवादिदेव महादेव यांना भगवंत विष्णूंनी म्हणजे पांडुरंगरायांनी सर्वोच्च स्थान दिलेलं आहे। आणि भगवंताचं जे मस्तक आहे ते शिवाकार लिंगाकार मस्तक आहे, असं हे भगवंताचं हे रूप आहे। धन्यवाद गुरुजी, तुम्ही सविस्तर दिल्यामध्ये माहितीबद्दल। कारण विठुरायाचं जेव्हा आपले वैष्णव जेव्हा त्याचं दर्शन घेतात तेव्हा विठुराया त्यांना भरजरी पोशाखामध्ये पाहायला मिळतो, त्याचे चरण आणि त्याचं मुखच पाहायला मिळतं। मात्र प्रत्यक्षामध्ये विठुरायाचं रूप कसं आहे, विठुराया दिसतो कसा, हे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलं। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर फडसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पंढरपूर।